नंदन पाटिल पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए, उनके लिए ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट और एक एक्स्ट्रा कवर पर फील्डर, एक मिड ऑफ भी है। पहली गेंद फुल टॉस ऑन साइड में उछाल दिया है स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर बहुत दूर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत करते हुए नंदन पाटिल। रिव्यू की मांग की गई है अंपायर द्वारा, वहां पर रिव्यू की मांग की गई है। बल्लेबाज नंदन ने डीआरएस का इस्तेमाल किया है। पहली गेंद पर डीआरएस की मांग। थर्ड अंपायर है इस समय अजीम अब्दुल्ले। संदेश किस्मत राव मुख्य अंपायर की भूमिका में बीच मैदान में, और स्क्वायर लेग अंपायर की भूमिका इस समय अदा करते हुए निकलेश बजागे। और थर्ड अंपायर का निर्णय आता हुआ फेयर डिलीवरी। कहीं ना कहीं जल्दबाजी की नंदन ने, चौका वो चढ़ चुके थे इस गेंद पर, ज़रूर थोड़ा सा डाउट था उनके मन में, थोड़ी शंका थी, लेकिन 4-4 ओवर का मैच है और आने वाले समय में भी कहीं ना कहीं ये जो डीआरएस है ये काफ़ी महत्वपूर्ण साबित हो सकता है, लेकिन पहली ही गेंद पर डीआरएस ज़ाया कर दिया है और अब आगे इस पारी में रिव्यू नहीं ले सकते हैं बंद्रा मारुति काले टीम। इस बार शॉट आर्म जाब, बहुत ही खूबसूरत शॉट, लेकिन इस बार फील्डर की तरफ खेला है। स्क्वायर ऑफ द विकेट अब की बार प्रोटेक्शन वहाँ पर रखा गया है, डिप स्क्वायर लेग की तरफ, थोड़ा सा सामने की तरफ खेल दिया था, वहाँ पर 1 रन लेने का मौका नंदन के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ बंद्रा मारुति कालेर का 5 रन बिना किसी नुकसान के। पावर प्ले के ओवर्स में खासतौर पर नंदन पाटिल काफ़ी खतरनाक बल्लेबाज साबित होते हैं, इसलिए उनको किंग ऑफ द रिंग भी कहा जाता है। हालांकि पावर प्ले के बाद भी बहुत बढ़िया बैटिंग करते हैं। तर दरम्यान पाहतोय आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भीमदादा चौधरी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। इस बार फुल टॉस और वो भी बीमर, नो बॉल घोषित कर दिया है अंपायर ने और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। घनश्याम गलतियां कर रहे हैं, हालांकि घनश्याम पावर प्ले में बहुत अच्छी गेंदबाजी करते रहे हैं इस पूरे सीजन में, लेकिन आज उस तरह के रिदम में नज़र नहीं आ रहे हैं जिसके लिए वे जाने जाते हैं। पहली गेंद भी फुल टॉस थी और इस बार भी फुल टॉस गेंद। मात्र 2 गेंदों का खेल समाप्त हुआ है। दोनों भी बल्लेबाज चौके से अपना खाता खोल चुके हैं। नंदन पाटिल 5 पर बैटिंग करते हुए, भागेश खेल रहे 4 पर। टीम का स्कोर 10 रन। तसेच शाखा प्रमुख सरवली, उपशाखा प्रमुख सरवली आदरणीय माणिक पाटील साहेबांसुद्धा आपण पाहतोय की व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। तसेच पाहतोय की आपण बुमबुम सुभाष ठाकरे यांचे सासरे बुवा सन्माननीय राजेंद्र पाटील बाबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। वेलकम। आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर मित्र परिवारसुद्धा पाहतोय आपण। जावायचा हा खूप चांगला शो पाहतोय, म्हणून सासरे बुवासुद्धा व्यासपीठावर त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे। वेलकम, मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अगली गेंद फ्री हिट, सामना करने के लिए तैयार होते हुए भागेश। काफ़ी अच्छी शुरुआत इस मैच में बंद्रा मारुति कालेर टीम के लिए। इस बार बहुत ही खूबसूरत गेंद, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई, अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी ये। सामने खेलना चाहते थे बैट्समैन, लेकिन गेंद के लाइन में जाए बगैर खेलने की कोशिश, और ये कहीं ना कहीं खासियत है घनश्याम की। इस तरह की लाइन और लेन पर गेंदबाजी करने के लिए वे जाने जाते हैं। कई बार ऐसा होता है कि रिदम में आने के लिए आपको थोड़ा सा वक्त लगता है, लेकिन ज़्यादा वक्त वैसे होता नहीं है 4-4 ओवर के मैचेस में, और छोटी छोटी गलतियाँ आपको बहुत भारी पड़ सकती है। घनश्याम एक बार फिर से हमसे दूर भागते हुए, राइट आर्म ओवर द विकेट, फिर से बाहर की तरफ निकाला गेंद को और फिर से बीट किया बैट्समैन को। एक और अच्छी गेंद, अच्छी वापसी करते हुए घनश्याम। स्कोर रुका हुआ है 10 रन बिना किसी नुकसान के, और 2 डॉट गेंदें खेलने के बाद आखिरकार नंदन को अपने पार्टनर के पास जाना पड़ा है, और ये बहुत महत्वपूर्ण चीज़ है। नंदन एक अच्छे बल्लेबाज ही नहीं बल्कि एक सीनियर खिलाड़ी है, उनका अनुभव बहुत ही महत्वपूर्ण है उनकी टीम के दृष्टिकोण से हम देखें तो, और उनका अनुभव वो ज़रूर शेयर करते हुए अपने पार्टनर के साथ। इस बार पुल किया है लेकिन मिस टाइम कर बैठे हैं बैकवर्ड्स पर लेके खिलाड़ी गेंद के नीचे। बढ़िया जजमेंट, बहुत ही अच्छा कैच, और ये रही पहली सफलता।
गेंद काफ़ी देर हवा में रही थी, पुल शॉट को ठीक तरह से टाइम नहीं कर पाए वहाँ पर बैट्समैन भागेश। चौके से खाता ज़रूर खोला था उन्होंने, लेकिन उसके बाद काफ़ी स्ट्रगल करते हुए नज़र आ रहे थे और आखिरकार 10 के स्कोर पर पहला विकेट गिरा है पंद्रह मारुति कालेर का। मंच पर कई सारे मेहमान विराजमान हैं, आप देख सकते हो स्क्रीन पर मेहमानों का तांता लगा हुआ है इस समय। हरिभक्त परायण अनंतबुआ ठाकरे अन्ना चषक 2023 में सभी मेहमानों का हार्दिक स्वागत। इसके बाद एक और बड़ा मुकाबला आपके सामने रहेगा, जय हनुमान पोगाव बनाम जय बजरंग कारिवली। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है। इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा। 10 के स्कोर पर पहला विकेट गिरा है और बहुत अच्छा बाउंस बैक पहले ओवर में देखने को मिला है गेंदबाज घनश्याम द्वारा। पावर प्ले का खेल चल रहा है, अभी भी एक गेंद शेष है। नए बैट्समैन आए हैं कुणाल। कुणाल लंबे शॉट्स खेलने के लिए ज़रूर जाने जाते हैं। आते ही रिवर्स स्वीप करने का प्रयास, लेकिन पूरी तरह से बीट हुए है। गेंद बल्ले पर ले नहीं पाए वहाँ पर और कोई रन नहीं इस गेंद पर। और इसके साथ ही घनश्याम का ओवर समाप्त होता हुआ। काफ़ी घटनापूर्ण ओवर रहा, एक बीमर गेंद भी रही, 2 फुल टॉस गेंदें हमने देखी, 2 चौके लगे, लेकिन उसके बाद जो वापसी की गई गेंदबाज द्वारा वो काबिल तारीफ। और पहले ओवर के पश्चात पंद्रह मारुति कालेर का स्कोर है 10 रन 1 विकेट के नुकसान पर। अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है जय हनुमान पोगाव के कैप्टन और जय बजरंग कारिवली टीम के कैप्टन। खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि समय बिल्कुल भी बर्बाद ना करें और ओवर खत्म होने के बाद या फिर विकेट गिरने के बाद भी आपको ज़्यादा समय के लिए टीम मीटिंग नहीं लेनी है। फील्ड तुरंत सजाना है। सोनवाई वडूनगर टीम के कैप्टन थोड़ा सा रीग्रुप होते हुए पहले ओवर के बाद सभी खिलाड़ी अपनी एकजुटता वहां पर प्रदर्शित करने का प्रयास करते हुए सोनवाई नवगर वडूनगर के खिलाड़ी। गंदवली के बाले मामा चषक में बहुत अच्छा प्रदर्शन रहा था इस टीम का, साथ में आई देवी वडूनगर टीम ने भी वहां पर अपने खेल से सभी को प्रभावित किया था और इस टूर्नामेंट में भी आई देवी वडूनगर टीम का प्रदर्शन लाजवाब रहा है। कल की विजेता टीम जो कि फाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनी है हरिभक्त परायण अनंतबुआ ठाकरे चषक 2023 में। नेवर लेकर गेंदबाज राजा पाटिल तैयार होते हुए। अच्छा बॉलिंग अटैक है, कुल मिलाकर हम देखें तो 4 बहुत ही बेहतरीन गेंदबाज है इस टीम के पास और बल्लेबाजी भी संतुलित नजर आती है। पहले 4-5 बल्लेबाज काफ़ी अच्छे हैं और कहीं ना कहीं उसको देखते हुए मैं समझता हूँ कि बंदा मारुति कालेर टीम को 4 ओवर्स में 40 प्लस कम से कम टोटल यहाँ पर खड़ा करने का प्रयास करना होगा और ये मुमकिन हो सकता है यदि नंदन पाटिल अंत तक खेले तो एक बड़ा टोटल बंदा मारुति कालेर टीम बना सकती है। राजा की पहली गेंद सामना करते हुए नंदन पाटिल, रिवर्स खेलने का प्रयास, पूरी तरह से बीट होते हुए बैट्समैन। विकेट कीपर स्टंप्स के काफ़ी नज़दीक खड़े हैं, अच्छी विकेट कीपिंग करते हुए भावेश गेंद को पीछे नहीं जाने दे रहे हैं। विकेट कीपर का रोल भी काफ़ी महत्वपूर्ण रहता है, विकेट कीपर कहाँ पर खड़े रहते हैं और किस तरह से अपने खिलाड़ियों को उत्साहित करते हैं, ये भी एक महत्वपूर्ण बात रहती है। विकेट कीपर का रोल बहुत महत्वपूर्ण है। इस बार लो फुल टॉस गेंद सीधे बल्ले से ड्राइव करते हुए नंदन पाटिल लॉन्ग ऑन की जानिब, वहाँ पर हल्का सा फंबल हुआ है। नंदन सोच रहे थे दूसरे रन के बारे में लेकिन मौका नहीं था और आखिरकार ये सही फैसला कि दूसरा रन लेने का प्रयास नहीं हुआ, नहीं तो फिर रनआउट का खतरा हो सकता था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। रनों की रफ्तार थोड़ी धीमी पड़ गई है। शुरुआत बहुत अच्छी थी, पहली 3 गेंदों पर ही 10 रन आए थे, लेकिन उसके बाद अच्छी वापसी की है गेंदबाजों ने। इस बार स्लाइस कर बैठे हैं, मिडल नहीं कर पाए इस गेंद को और एक आसान सा कैच शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर विकेट का पतन। कुणाल के पारी पर पूर्ण विराम लगता हुआ, ड्राइव करना चाहते थे, इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास था लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए और बिल्कुल सॉफ्ट डिसमिसल। अंकुश गेंद के नीचे और अंकुश ने यह दूसरा कैच लपका है। पहले विकेट का जब पतन हुआ था तब भी अंकुश ही गेंद के नीचे थे, बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में वो कैच उन्होंने लपका था भागेश का और अब की बार एक्स्ट्रा कवर रीजन में बढ़िया कैच। अच्छा योगदान देते हुए अंकुश अपनी टीम के लिए, एक युवा खिलाड़ी है
और कई खिलाड़ी ऐसे होते हैं जिनको बल्लेबाजी या फिर गेंदबाजी करने का मौका नहीं मिलता है, लेकिन जब आप प्लेइंग 11 में शामिल होते हो तो आपका ये एक उत्तरदायित्व बनता है, आपको बैटिंग बॉलिंग मिले या ना मिले, लेकिन आपको फील्डिंग में आपका 100% देना है। और यहाँ पर अपना 100% देते हुए सोनवाई वडूनगर टीम के लिए अंकुश। नंबर 4 पर आए हैं बल्लेबाज प्रणय। 11 पर 2 इस समय बंद्रा मारुति काल्लेर टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए। राजा पाटिल दाहिने हाथ से ओवर द विकेट, और ये कमजोर गेंद है, फुल टॉस, लेकिन फायदा नहीं उठा पाए। ऐसे बीच ट्रिपल एस नेटवर्क के रुपेश ठाकरे हमारे बीच में पहुंचते हुए आपका हार्दिक स्वागत है। देखना है, खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है और वहां पर बल्लेबाज मेरे ख्याल से थोड़े से इंजर्ड हुए हैं। हालांकि बहुत आसान गेंद थी, फुल टॉस गेंद थी, उसको ऑन साइड में खेलने का प्रयास किया था, एक बड़ा प्रहार करना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच में ठीक तरह से संपर्क बना नहीं पाए वहाँ पर बैट्समैन। इस समय ज़मीन पर लेट गए हैं, उम्मीद करते हैं कि ज़्यादा गंभीर चोट नहीं होगी। तो खेल रुका हुआ है, स्कोर हुआ है 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज के दिन का ये तीसरा मुकाबला है सोनवाई वडूनगर और बंद्रा मारुति काल्लेर के बीच में। इसके बाद आज का चौथा मुकाबला, जो कि पहले राउंड का आखिरी मैच रहेगा, जय हनुमान पोगाव और जय बजरंग कारिवली के बीच में। एक और बड़ा मुकाबला, सितारों की जंग आप कह सकते हो, क्योंकि दोनों टीमों के पास एक से बढ़कर एक खिलाड़ी है और अंडर फ्लडलाइट्स काफ़ी अच्छा खेल पेश करना जानती है दोनों भी टीमें। टॉस के लिए आना है जय हनुमान पोगाव टीम के कैप्टन और जय बजरंग कारिवली टीम के कैप्टन। स्वर्गीय मोतीराम बाळू स्वर्गीय साहब के नाम पर ये आकर्षक स्टैंड बनाया गया है। सम्माननीय दयानंद स्वर्गीय साहब के पिताश्री स्वर्गीय मोतीराम बाळू स्वर्गीय साहब, जो कि एक क्रिकेट के भी बहुत बड़े प्रेमी थे और समाज सेवा में भी काफ़ी आगे रहे। उनकी भी यादों को ताज़ा किया जा रहा है इस टूर्नामेंट के जरिए। शानदार प्लेयर्स पेविलियन का ये नज़ारा, जॉय कुमार प्लेयर्स पेविलियन, इसके लिए सौजन्य हमें मिला है करसन फुलोरे साहब का, उनके भी हम शुक्रगुजार है। खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई, बल्लेबाज खेलने के लिए पूरी तरह से तैयार होते हुए प्रणय। और निश्चित मी पप्प्या खारीक यांना विनंती करेन कुलमॅन हरीश यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचे ग्रेट क्रिकेटर इन तालुका क्रिकेट पाहतोय आपण। इस बार ड्राइव कर दिया है ऑन द राइज, सीधे फील्डर के पास, आसान सा कैच डीप एक्स्ट्रा कवर पर, और एक अब की बार मयूर थे गेंद के नीचे, एक और अच्छा कैच, एक और विकेट का पतन। लड़खड़ाती हुई पारी इस समय बंद्रा मारुति काल्लेर की, अच्छी शुरुआत के बाद पारी लड़खड़ा रही है। जो मोमेंटम मिला था शुरुआती 3 गेंदों में, जिसमें कि 2 चौके आए थे, एक नो बॉल भी हुई थी, लेकिन वो मोमेंटम जारी नहीं रख पाए हैं बल्लेबाज। नंदन पाटिल हालांकि जरूर डटे हुए हैं क्रीज पर, लेकिन ये फिर से वो समस्या उजागर हो गई है कि नंदन पाटिल का बल्ला चलता है, अन्य बल्लेबाज कहीं ना कहीं केवल हाजिरी लगाने का कार्य करते हैं। वही चीज़ इस मैच में भी देखने को मिल रही है। किसी ना किसी को नंदन पाटिल का साथ देना होगा, एक पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा यदि एक अच्छे टोटल की तरफ जाना है तो बंद्रा मारुति काल्लेर को। रोशन आए हैं, अच्छे बल्लेबाज है, इस बार सीधे बल्ले से ड्राइव किया है, आकर्षक स्ट्रोक, लेकिन डिप में खिलाड़ी मौजूद है, डिप एक्स्ट्रा कवर पर 1 ही रन मिलेगा यहाँ पर। ये जोड़ी बहुत महत्वपूर्ण है, दोनों के पास अच्छा खासा अनुभव है। रोशन भी एक समझदार क्रिकेटर आप कह सकते हो, एक ऐसे खिलाड़ी जो सिचुएशन को रीड करते हुए खेलना जानते हैं, तो उनसे ये उम्मीद की जा सकती है कि यहाँ से एक पार्टनरशिप बनाए और आखिर तक खेलने का प्रयास करे। सफल ओवर की समाप्ति होती हुई राजा का यहाँ पर शानदार ओवर देखने को मिला, जिसमें उन्होंने 2 खिलाड़ियों को आउट किया और केवल 2 रन खर्च किए। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 12 रन 3 विकेटों के नुकसान पर। हमारे बीच खिरवली से माननीय श्री योगेश बजागे पहुँच चुके हैं, आपका हार्दिक हार्दिक स्वागत हम करते हैं, जो कि सुभाष ठाकरे के रिश्तेदार है।
सुभाष ठाकरे यांचे भाऊजी योगेश बजागे यांचं शुभागमन झालंय. किरवलीहून आपला हार्दिक स्वागत आहे. फक्त 12 धावा धावफलकावर. थोडीशी नाजूक अवस्था आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाची. चला स्पीडअप करायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल आपण जास्त वेळ खर्च करू नका. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज धीरज धुमाळे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. घनश्याम पाटील, धीरज, त्याचप्रमाणे गिरीश हे जे खेळाडू आहेत वडोनगर संघाचे ते अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. बघा 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे आपल्याकडे. या 4 षटकांसाठी 20च मिनिटं आपण खर्च करा. जास्त वेळ खर्च करू नका. सर्व संघाच्या खेळाडूंना ही नम्रतेची विनंती आहे. धीरज की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर. हवा में बीट किया बैट्समैन को. मौका तो था वहां पर हाथ खोलने के लिए. यहाँ पर रन्स बटोरे जा सकते थे लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए रोशन म्हात्रे. अब देखने वाली बात यह है कि रोशन क्या बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे या फिर नंदन पाटिल को स्ट्राइक पर लाने का प्रयास करेंगे. अभी तक हम देखिए तो नंदन ने सिर्फ 4 गेंदों का सामना किया है, 6 पर बैटिंग करते हुए. जो 3 बल्लेबाज आउट हुए हैं उसमें भागेश 4 रन बनाकर आउट हुए. कुणाल और प्रणय खाता नहीं खोल पाए. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. इस बार देखा पर कवर जाने दिया. दिशा इन गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर इस बार रखा था गेंद को. वाइट का इशारा अंपायर द्वारा. एक अतिरिक्त रन खर्च करते हुए इस समय धीरज धुमाले अच्छे पेस के साथ गेंदबाजी करते हैं. स्लोवर बॉल का भी अच्छा इस्तेमाल करते हैं. काफ़ी इम्प्रूवमेंट धीरज की गेंदबाजी में देखने को मिला है पिछले कुछ समय में. इस बार स्लॉट में गेंद लॉफ्ट कर दिया है. गेंद हवा में, गेंद के नीचे है खिलाड़ी लेकिन गेंद उनके ऊपर से मैदान के बाहर. 6 रन. गेंद फलक में थी और बल्लेबाज की जान हलक में थी. तारा मंडल में भेज दिया था गेंद को. बहुत ज़्यादा ऊंचाई थी और एक लम्हे के लिए लगा कि शायद फील्डर का मौका बनेगा. फील्डर ज़रूर रुचि दिखा रहे थे कैच लेने के लिए लेकिन आखिरकार कोई मौका नहीं था. और शानदार छक्का. चेक पाहतोय आपण व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे आणि तिथं बुंबुम सुभाष ठाकरेंचे भाऊजी म्हणजे योगेश बजाके भाऊजी आणि त्याचे बंधूसुद्धा पाहतोय आपण गणेश बजाके. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. और इसी बीच वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक, इनका भी शुभागमन हुआ है जिनके द्वारा बॉल स्पॉन्सर किए गए हैं इस टूर्नामेंट में. आपका भी हार्दिक स्वागत है. आपसे भी रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. बहुत ही करारा ऑफ ड्राइव. 1 रन मिलेगा यहाँ पर. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 3 विकेटों के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल चल रहा है. 4-4 ओवर का मैच है और हमने देखा है कि यहाँ पर 35-40 के करीब भी टोटल बनता है तो वहाँ पर संघर्ष तो होता है. खासतौर पर कल का जो अंतिम मैच था अंडर 40 टोटल बनाया गया था आई देवी वडोनगर टीम द्वारा लेकिन उसके बावजूद भी उस सेमीफाइनल मुकाबले को जीतने में कामयाब रही आई देवी वडोनगर टीम. साइश खारबाव टीम को उन्होंने परास्त किया. मात्र 35 रन्स बनाए गए थे वडोनगर के बल्लेबाजों द्वारा लेकिन कमाल की गेंदबाजी रही थी आई देवी वडोनगर की. लेकिन इस समय एक्शन में है सोनू आई वडोनगर जो कि टीम फील्डिंग कर रही है. फुल टॉस है. इस बार स्विंग कर दिया है नंदन ने. गेंद हवा से बातें करती हुई जा रही है मैदान के बाहर. शानदार छक्का. महंगा ओवर साबित होता हुआ धीरज धुमाले का. पहले 2 ओवर्स में बहुत बढ़िया गेंदबाजी रही थी. खासतौर पर दूसरा ओवर राजा पाटिल ने बहुत ही लाजवाब गेंदबाजी की थी. 2 रन देकर 2 विकेट्स चटकाए थे और उम्मीद यह थी कि धीरज भी कहीं ना कहीं उनके ही कदमों पर कदम रखेंगे लेकिन लेंथ में चूक रहे हैं. इससे पहले एक स्लॉट में गेंद कर बैठे थे बायत के बैट्समैन रोशन के विरुद्ध और अब की बार तो जूसी फुल टॉस थी, फ्रेंडली फुल टॉस थी और बहुत आसानी के साथ उसको मैदान के बाहर भेजने में कामयाब हुए हैं नंदन पाटिल. डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट के दरमियान से ये हवाई फायर किया है. 6 रनों से स्कोर अब 26 रनों पर पहुंचता हुआ. बंद्रा मारुति काल्हेर टीम का अच्छा पलटवार. धीरज कहीं ना कहीं दबाव में नजर आते हुए एक बार फिर से चले राइट आर्म ओवर द विकेट. इस बार ऑफ साइड में बहुत ही क्रैकिंग कवर ड्राइव. गैप में खेल दिया है. फील्डर है डीप में लेकिन नहीं पहुंच पाएंगे. 4 रन. जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए नंदन पाटिल. किंग ऑफ रिंग है, चाहे फिर वो पावर प्ले की रिंग हो या फिर पावर प्ले के बाद की रिंग हो.
ये रिंग के किंग है नंदन पाटिल, गजब के बल्लेबाज। क्या कमाल का ये कवर ड्राइव है, गोली की रफ्तार से गेंद निकल गई है कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। कवर्स में फील्डर मौजूद थे सर्कल के अंदर, लेकिन उस फील्डर को बीट करने में कामयाब रहे नंदन पाटिल। तेज गति से अब रन्स बनते हुए मंद्रिया मारुति कालेर टीम के लिए। स्कोर इस समय 30 रन, 30 रन्स, 3 विकेटों के नुकसान पर। अच्छी शुरुआत के बाद पारी लड़खड़ा गई थी, लेकिन अब अच्छा काउंटर अटैक देखने को मिल रहा है रोशन मात्रे और नंदन पाटिल द्वारा। और अब एक अच्छे स्कोर की तरफ अग्रेसर मंद्रिया मारुति कालेर। धीरज की अगली गेंद, और इस बार एक ही हाथ से फ्लिक कर दिया है। मिस टाइम है, फील्डर गेंद के नीचे डीप मिड विकेट पर, और कोई गलती नहीं। बहुत अच्छा कैच वहां पर घनश्याम द्वारा, और आखिरकार नंदन पाटिल की पारी का खात्मा होता हुआ। दरम्यान मी जनवान पोगाव टीम जर म्हटलं तर निश्चित तुषार शिल्के, मी कुलमॅन हरेश ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं नंदन। कुल मिलाकर 16 रनों का योगदान दिया, जिसमें उन्होंने 1 छक्का और 2 चौके लगाए, और इसके साथ ही 3 ओवर का खेल भी समाप्त हुआ है। कालेर टीम का स्कोर 30 रन, 4 विकेटों के नुकसान पर। खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. नुकतं ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेले पाहते आपण निश्चित नो डाऊट बुमबुम सुभाष ठाकरे यांचे सासरेबुवा आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांना पाहू शकता आपण व्यासपीठावर. त्यांच्या समेत वडगर गावाचे उद्योगपती आदरणीय विजय पाटील साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्याचेच पाहते आपण खारबाव गावाचे समाजसेवक आदरणीय अलंकार मोकादम साहेब यांना सुद्धा पाहू शकता आपण. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच आदरणीय किरण पाटील साहेब खारबावचे समाजसेवक यांना सुद्धा पाहू शकता आपण. तसेच नितेश पाटील बुमबुम सुभाष ठाकरे यांचे मेहुणे आहेत, हे पण पाहू शकता आपण. तसेच नो डाऊट सुरेश पाटील सुभाष ठाकरे यांचे मेहुणे. तसेच पाहते आपण समाजसेवक संदीप चौधरी साहेब आणि तसेच संदेश पाटील साहेब यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहू शकता. आणि सरवली गावाचे आदरणीय शालिक चौधरी साहेब आणि तसेच विजय चौधरी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. या पाहुण्यांचं सुद्धा मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. हे पाहू शकता सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना. निश्चित तसेच पाहतोय आपण सुभाष ठाकरे यांचे भाऊजी योगेश बजाके यांचे बंधू पाहतोय की आपण गणेश बजाके साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. यानंतर अजय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पाहतोय की आपण जनवान पोगाव विपक्ष शे बजरंग कारिवली, क्या बात है. हा सामना अजय सुद्धा एक चांगला टफ फाइट सामना पाहायला मिळेल. निश्चित रूप से देखिए, चुन चुनकर टीमें ली गई है। केवल 16 टीमों को यहाँ पर मौका मिला है खेलने का। 2 दिन 2 रात की ये प्रतियोगिता है, डे नाइट टूर्नामेंट। नेवर की शुरुआत, शॉर्ट बॉल पुल कर दिया है, धमाकेदार शॉट रोशन मात्रे के बल्ले से, सिक्सर। मयूर का भव्य स्वागत होता हुआ बॉलिंग क्रीज पर। बहुत ही कमजोर गेंद थी, हाफ ट्रैकर थी। काफी समय था बैट्समैन रोशन के पास, और रोशन जिस तरह के बल्लेबाज है, एक मंजे हुए खिलाड़ी है, इस तरह की गेंदों को वो बख्शने वाले नहीं है। बहुत ही करारा पुल शॉट, क्रीज में थोड़ा पीछे चले गए थे और बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया आसमान में। स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में शानदार छक्का, रोशन के बल्ले से निकलने वाला ये दूसरा सिक्सर, और कालेर टीम का स्कोर अब उछलता हुआ 36 रन 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी 5 गेंदें बची हुई है, और कहीं ना कहीं अब यहाँ से बल्लेबाज 50 के आंकड़े में के बारे में ज़रूर सोच रहे हैं। इसी तरह से गेंदबाजी होती रही तो 50 रन्स भी पूरे किए जा सकते हैं। लेकिन मयूर एक युवा खिलाड़ी है और वापसी करना ज़रूर जानते हैं। होनहार खिलाड़ी है, प्रतिभाशाली गेंदबाज है, और ये रही उनकी वापसी। इस बार थोड़ा सा कम उछाल रहा गेंद में, ऑफ स्टंप के बाहर गुड लेंथ पर रखी हुई गेंद बीट किया बैट्समैन को। कई टीमों के साथ ये चीज़ हम देख रहे हैं कि 3 गेंदबाज रहते हैं, फिर एक चेक युवा गेंदबाज को मौका दिया जाता है। नाही, अजय पाहतो की आपण व्यासपीठावर गावदेवी राजनूर टीमचे 40+ अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर पंडित पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. और युवा खिलाड़ियों को जब मौका मिलेगा तभी तो वो अपना टैलेंट प्रदर्शित कर सकते हैं। यहाँ पर 2 की कोशिश है, दिशा इन थ्रो डायरेक्ट हिट लगा है, विकेट कीपर का अपील हो रही है रन आउट के लिए, और अंपायर चले तीसरे अंपायर के पास। सॉफ्ट सिग्नल है आउट, देखना है तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। ऑन फील्ड अंपायर का जो सॉफ्ट सिग्नल है उसके विरुद्ध यदि क्लियर एविडेंस मिलता है तीसरे अंपायर को, तो ही वो निर्णय बदला जा सकता है।
और यदि तीसरे अंपायर भी डाउटफुल रहे तो फिर ऑनफील्ड अंपायर का निर्णय ही अंतिम माना जाएगा, यानी कि सॉफ्ट सिग्नल ही अंतिम माना जाएगा। तर पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेलं आहे भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष सन्माननीय बाळाराम चौधरी साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम। साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्या समेत पाहतोय की आपण और सॉफ्ट सिग्नल सही था अंपायर का, बैट्समैन रनआउट हुए हैं। आणि साहेबांच्या निकटवर्ती जवळचे प्रल्हाद दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। वेलकम, मनपूर्वक आपला हार्दिक हार्दिक स्वागत है। ये काफ़ी अच्छा रूल है, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हम देखते हैं सॉफ्ट सिग्नल टेक्नोलॉजी का इस्तेमाल भी किया जाता है, लेकिन कई बार होता है कि टेक्नोलॉजी अच्छी होने के बावजूद भी उसमें पता नहीं चलता है। तो ऐसे में ऑन फील्ड अंपायर को क्या लग रहा है, ये काफ़ी महत्वपूर्ण चीज़ होती है और फिर वो डिसीजन अंतिम माना जाता है। लेकिन यहाँ पर रिप्ले में स्पष्ट दिखाई दे रहा था कि बल्लेबाज अपने क्रीज में पहुँच नहीं पाए थे। रनआउट का शिकार बने हैं बैट्समैन रोशन मात्रे। बहुत बड़ा झटका लगा है। अभी भी 3 गेंदें पारी में शेष है, जबकि स्कोर हुआ है 37 रन 5 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन आए हैं मयूर 7वें नंबर पर। नॉन स्ट्राइकर सेंड पर बंधु है, कामेश आए हैं मेरे ख्याल से, बल्कि मयूर ही है। हवा में खेला और वहाँ पर घनश्याम मौजूद। घनश्याम के हाथों से कैचेस ज़्यादा ड्रॉप होते नहीं है। बहुत ही ज़बरदस्त आउटफील्ड के खिलाड़ी है। डीप में बहुत अच्छे कैचेस देखने को मिलते हैं घनश्याम द्वारा, और उनके स्टैंडर्ड के अनुसार ये तो काफ़ी आसान कैच था, कोई गलती नहीं हुई और बैट्समैन आउट। काफ़ी अच्छी नोकझोंक रही है अभी तक की इस मैच में, गेंद और बल्ले के बीच में विकेटें भी गिरी है और कुछ आकर्षक शॉट्स भी देखने को मिले हैं। इस पारी के टॉप स्कोरर यदि आप देखोगे तो नंदन पाटिल है, 16 रन बनाए उन्होंने, और उसके बाद रोशन मात्रे जो कि अंडर प्रेशर आए थे बल्लेबाजी के लिए। 3 विकेटें जल्दी गिरने के बाद अच्छी बैटिंग की उन्होंने, 2 छक्के लगाए और कुल मिलाकर 15 रन बनाकर रन आउट हुए। स्ट्राइक अपने पास वो लेना चाहते थे, दूसरे रन के चक्कर में रन आउट हुए, और उनके आउट होने से कहीं ना कहीं जो फाइनल स्कोर हमें देखने को मिलेगा उसमें मुझे लगता है कि थोड़ा बहुत फ़र्क पड़ सकता है। नए बैट्समैन आए हैं दिलीप पाटिल, मुख्यतः अपनी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं और कई सालों से खेल रहे हैं। बंद्रा मारुति कालेर के सबसे अनुभवी खिलाड़ी है दिलीप पाटिल। ज़बरदस्त जोश और जुनून के साथ हमेशा उन्होंने क्रिकेट खेला है। आज भी उनकी गेंदबाजी में हमें ज़बरदस्त धार नज़र आती है, लेकिन इस समय बल्ला हाथ में लेकर तैयार होते हुए कदमों का इस्तेमाल, पुल कर दिया है गेंद को। खूबसूरत शॉट, गैप में खेला हुआ स्ट्रोक है, लेकिन शानदार फील्डिंग घनश्याम की। एक बार फिर से घनश्याम एक्शन में पैर से गेंद को रोका है उन्होंने और निश्चित रूप से 2 रन बचाए अपनी टीम के लिए। इसे कहते हैं संपूर्ण समर्पण, 100% कमिटमेंट। लेकिन क्या अच्छा शॉट था ये। आगे निकलने के बाद बहुत कम बार देखने को मिलता है कि बैट्समैन पुल शॉट खेले। गेंद थोड़ी छोटी थी, उसको समझते हुए ये शॉट जमाया गया था। अच्छा स्ट्रोक, 2 रनों से अपना खाता खोला है दिलीप पाटिल ने, और अब अंतिम गेंद का खेल बाकी है पारी में। टीम का स्कोर हुआ है 39। आखिरी गेंद लेकर मयूर। इस बार देखना है बैट से या नहीं। गेंद फाइन ट्रैवल हो रही है, शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी रोक नहीं पाए, और ये 4 रन और साथ में वाइड का भी इशारा। ओहो हो, 5 रनों का तोहफा मिला है बंद्रा मारुति कालेर टीम को, और कहीं ऐसा ना हो जाए कि ये टर्निंग पॉइंट साबित हो जाए 5 रन इस मैच में। हालांकि बंद्रा मारुति कालेर टीम पहले बल्लेबाजी कर रहे हैं और पहला हाफ चल रहा है मैच का, लेकिन 5 रन बहुत ज़्यादा होते हैं, अतिरिक्त रन, वो भी 4-4 ओवर के मैचेस में। यहाँ पर तो एक एक रन के लिए संघर्ष हो रहा है। आप देख रहे हैं इस समय हरिभक्त परायण अनंता बुआ ठाकरे चषक 2023। इस बार प्ले एंड मिस, ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को, कोई रन नहीं इस गेंद पर, और इस तरह से पारी खत्म होती हुई बंद्रा मारुति कालेर टीम की। कुल रन संख्या 44 रन 6 विकेटों के नुकसान पर, और 4 ओवर्स में 45 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए सोनू आई वडुनगर टीम के सामने। आइए चलते हैं अब अगले मैच के टॉस की तरफ। सीधे टॉस बॉक्स में जय हनुमान पोगाव बनाम जय बजरंग कारिवली।
आदरणीय बाळाराम चौधरी साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, आपल्याला विनंती असेल आपण यायचं, तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय भीम चौधरी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. जय हनुमान पोगाव संघाचे कॅप्टन आहेत अविनाश शेळके आणि जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आहेत पंकज म्हात्रे. आम्ही सध्या उभे आहोत कुमार वीरेन दयानंद चोरगे साहेब टॉस बॉक्समध्ये. महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय वीरेन चोरगे साहेब यांच्या सन्मानार्थ ह्या टॉस बॉक्सची उभारणी करण्यात आलेली आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत हरिभक्त परायण अनंताबुवा ठाकरे चषक 2023 मध्ये. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. आदरणीय बाळाराम चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. पोगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी कॉल देत आहेत. छापा असा कॉल आहे परंतु काटा आलेला आहे. टॉस कारिवली संघाने जिंकलाय. आपण टॉस विनिंग कॅप्टनला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला देखील या ठिकाणी कोल्ड ड्रिंक्स देत आहोत. 12 कोल्ड ड्रिंक्स आहेत. A1 जोडी तेजस तरे आणि सोनू ठाकरे यांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. पाहुण्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. पंकज, चांगलं गिफ्ट मिळालेलं आहे सर्व टीमसाठी आणि चांगली एक स्पर्धा तुम्हाला खेळण्याची संधी मिळालेली आहे. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? खूप आनंद वाटतं आणि त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा आभारी आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण बघतोय की फक्त 5,000 रुपये प्रवेश फी येथे ठेवण्यात आलेले आहे आणि एवढी चांगली स्पर्धा खेळण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, हे कोणी आता हे घेतलं आहे ते कमासाठी नाही घेतली, ते नावासाठी घेतलेलं आहे. पण खूप आयोजन केलेलं आहे. टॉस तुमच्या बाजूने लागलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करणार. अंडर फ्लडलाईट्स मॅच होते म्हणून तुम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय की आणखी काही कारण आहे? नाही, काय नाही, अंडर फ्लडलाईट आम्ही बॉलिंगच्या हिशोबात थांबवण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करताना किती स्कोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? म्हणजे 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. अविनाश, टॉस तुमच्या बाजूने लागला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो. म्हणजे तुम्हाला देखील जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. एका चांगल्या मॅचची अपेक्षा आहे या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिकांना. पोगाव टीम म्हटलं की खूप सारे क्रिकेट रसिक देखील सामना पाहण्यासाठी येत असतात किंवा ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या वाढत असते. तर तुमचे जे पाठीराखे आहेत त्यांच्यासाठी काय बोलाल? पाठीराखीत गावाचा खूप सपोर्ट असतो आणि इतर देखील ओळख आहे त्यांचासुद्धा सपोर्ट असतो आणि आमचा जसं नाव आहे तसं आम्ही आमचा खेळ करण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन या स्पर्धेकडे कशा पद्धतीने पाहत आहात? काय दृष्टिकोन तुमचा आहे या स्पर्धेकडे बघण्याचा आणि कशी वाटते ही स्पर्धा? आयोजनाबद्दल काय सांगाल? जयकुमार टेमगर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघानं चांगलं आयोजन जे केलेलं आहे. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना काही वेळानंतर येथे सुरू होणार आहे आणि टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की जय बजरंग कारिवली संघानं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात चालू सामन्याचं धावतं समालोचन सुभाष धुमाळ यांच्या सुमधुर आवाजातून. खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर आपण एक स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. आजच्या क्षणाला जे आमचे पाहुणे आहेत त्यांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरिभक्त परायण आणि भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि सर्वांची लाडके आदरणीय बाळाराम चौधरी साहेब आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी परत या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहतोय आपण हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंतबुवा ठाकरे साहेब यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण स्वागत आणि सन्मान होताना पाहुण्याचं. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत धुमाळ सर. धन्यवाद सुनील पवार सर. पहिल्या फेरीमधील आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय आणि इथे आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर इनफिल्डच्या वरून फटका चौकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी टिपिकल पॉवरफुल नक्कीच पावरप्लेच्या षटकामध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज घनश्यामच्या बॅटमधून. याला मात्र स्वतःच्या फॉल्टरमध्ये संधी होती. इथे मात्र आपण पाहतोय
एक धाव पूर्ण केली जाते. नंदन पाटील ज्याने फलंदाजी चांगली केली होती इथे मात्र गोलंदाजी मार्कवर पहिला षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. 45 धावांचं लक्ष आहे. सोनाई वडुणवकर विपक्ष भद्रावती कालेर या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. नंदन पाटील भद्रावती कालेर संघाकडून पहिले षटक होतं. सर्व जोडी मैदानामध्ये घनश्याम आणि निलेश. यावेळी मात्र पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. झेलला कॅरी करू शकला नाही. नंदन पाटील थोडासा निराश आपण पाहतोय आणि तोपर्यंत धावसंख्या आपण पाहतोय या धावफलकावर वाढते. पहिले षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या 6. इथे मात्र प्लेन मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहते. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. गोलंदाज नंदन पाटील फ्रंटलाईन गोलंदाज ज्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना चौकानंतर चांगली वापसी करताना फलंदाजी करताना 16 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर 15 धावांचं योगदान रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. यावेळी पावलांचा वापर करून अगदी इनफिल्डच्या वरून चेंडूला टोलले आहे. एक्स्ट्राकोरच्या डोक्यावर चेंडू डीप एक्स्ट्राकोर रिझनमध्ये अडवला जाईल. तोपर्यंत पाहूया फलंदाज किती धावा पूर्ण करतात. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने वडुणवकर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर 8 धावा. 45 लक्षाचा पाठलाग सोनवाई वडुणवकर संघ करतोय. पहिल्या फेरीमधील सेकंडला सामना आपण बघतोय. यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना ज्या हनुमान पोगाव विपक्ष जयबजरंग कारिवली या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जातोय या लॉंग अंचेवरून सीमा पार. लॉंग 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 वे षटकार. दरम्यान पण आपण व्यासपीठावर आगमन होताना ठाकूरपाडा गावजर म्हटलं तर विजय माले यांची जी भूमिका असते. गणेश थरे साहेबांचं आगमन. त्याचबरोबर पाहतोय आपण अष्टविनायक 40+ टीमचे कॅप्टन विश्वनाथ ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. पहिले षटकाची समाप्तीनंतर चांगली सुरुवात आपण पाहतो. या धावांचा पाठलाग करताना बिनबाद जिंदाबाद 14 धावा. 45 लक्षाचा पाठलाग करताना सोनवाई वडुणवकर संघ. नेक्स्ट मॅच आपण जर्मन पोगाव विपक्ष जयबजरंग कारिवली या दोन संघामध्ये पाहणार आहोत. आणि यंदाच्या जगाचा जर विचार केला तर यंदाच्या जगामध्ये पहिला सामना आहे याच संघामध्ये पाहायला मिळाला होता. कॉमेंट्री बॉक्स आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. पाहतोय आपण या स्पर्धेचे आयोजक आणि बुमबुम सुभाष ठाकरे यांचे सासरेभाऊ आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचे तर मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. पाहतोय या स्पर्धेचे आमचे आयोजक हरिभक्त परायण ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय. मित्रांनो आपण अनंतबुवा ठाकरे साहेब यांचे शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण.
आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सामना सुरू होतोय. या रोशन मात्रे दुसऱ्या षटक घालण्यासाठी आलेल्या पहिले षटक नंदन पाटील यांना आलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 14 धावा कचकल्या होत्या. इथे मात्र रोशन मात्र आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. घनश्याम आणि निलेश ही सर्व जोडी मैदानामध्ये अजूनही वडोनगर संघाकडून पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र जोरदार अपील इथे मात्र आपण पाहतोय. नक्कीच धावचीची संधी आहे आणि फलंदाज धावचीत पहिला हादरा बसतोय सोनाई वडोनगर संघाला. नेपाळला दादांची त्या मात्र स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मी सुभाष ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सत्कार करायचे आहे. धुमाल सर. धन्यवाद पवार सर. तर 14 धावा धावफलकावर स्थिर आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. धावची चुपणे पहिला फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेला आहे. 45 या लक्ष्याचा पाठला करताना सोनाई वडोनगर संघ आपण पाहतोय. नवीन फलंदाज खेळपटवलेला आहे वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी भावेश भगत. यावेळी मात्र मिस टाइम फटका चुनामध्ये शतक्षक चुना खाली विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बाद होतोय सोनाई वडोनगर संघाचा. आल्या पावले माघारी परतताना भावेश भगत. पहिले सांघिक एक आणि त्यानंतर वैयक्तिक यश मिळवताना रोशन मात्र या षटकामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर शरीरापासून क्लोज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे फटका खेळता तेव्हा फटक्यामध्ये ताकद झोकता येत नाही. एलिव्हेशन प्राप्त करता आलं त्यांनी परिणामस्वरूप मिसटायमिंग फटका पाहायला मिळाला होता. नवीन फलंदाज चिराग आलेला आहे. दोन फलंदाज बाजून फॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 14 धावा 45 धावांचं लक्ष आहे. सोनाई वडोनगर संघ आपण पाहतोय इन ॲक्शनमध्ये. कालचा दिवस आहे ते वडोनगर संघाने गाजवला होता आणि आज मात्र सोनाई वडोनगर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. रोशन मात्र व्यापीठ आज इन करून वळण्याच्या तयारीमध्ये. यावेळी सामनावीर फलंदाज चिराग. यावेळी मात्र फुलटाच चेंडू इथे फटका फसलेला आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज झेलबाजीरपणे बाद. आज आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय किरण पाटील साहेब हे व्यासपीठावर आहेत आणि किरण पाटील साहेबांचं इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय.
त्यानंतर मात्र अजून एक आमचे प्रमुख मान्यवर पाहतोय आपण संदेश पाटील दादा, हे सुद्धा व्यासपीठावर आहेत आणि संदेश पाटील साहेबांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. प्रेमाचं प्रतीक निश्चित पाहतोय आपण संदेश पाटील साहेबांचं सुद्धा आपण इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. हे पाहतोय आपण संदेश पाटील साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान होताना. तर जाऊया आपण कॉमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद पवार सर. जणू काही 14 नक्कीच धावसंख्येवर या संघाला ग्रहण लागलेलं आहे आणि 14 आकडा कदाचित सोनाई वडोनगर संघाला खूपच आवडला आहे. तो आकडा क्रॉस करण्याचा प्रयत्नच केला जात नाही. या आकड्यावर तब्बल 3 फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परतलेले आहेत आणि हॅट्रिक बॉल. इथे मात्र फुलटा चेंडू होता, केवळ चेंडूला दिशा दिलेल्या टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कालच्या दिवशी 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केल्या होत्या. अतिशय चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. पहिला फलंदाज साईस खारबाव संघाचा ऋषभ काळे ज्यांनी सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट साठवलेला डबल हॅट्रिक. त्यानंतर अयोध्येय वडोनगर संघाचा मितेश जोशी यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. यावेळी मात्र बेस्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रिक्शिक चेंडू खाली. इथे मात्र शॉर्ट फायलेकच्या क्षेत्रक्षाने झेल पकडलेला आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने अक्षरशः फलंदाजाने हाराकिरी पत्करलेली आहे. आपण पाहतोय या फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद होऊन फील्डमध्ये परतताना. त्यानंतर बोर्ड ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण अष्टविनायक 40+ टीमची कॅप्टन आणि ज्या प्रकारे कॅप्टन पद मिळालं आणि यावर्षी काय झकास कामगिरी करताना पाहतोय आपण. आणि मला वाटतं की 10 मॅडलचा पुरस्कार त्यांनी पटकावलेला अशी माहिती संदेश ठाकरे मला देताना. तर त्यानंतर आपण पाहतोय ठाकूरपाडा गावाचे विजय माल्या का म्हणतात छोटे विजय माल्या यांचा आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. मी निश्चित परत एकदा बाबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गणेश तरे साहेबांचं इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पाहतोय आपण. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात करायची आहे. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. नवीन बॅटर मैदानामध्ये राजा येतोय. 15 धावसंख्या आपण पाहतोय आणि 15 धावसंख्येवर तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज 14, दुसरा फलंदाज 14, तिसरा फलंदाज 14 आणि चौथा फलंदाज 15 धावसंख्येवर बाद होऊन फील्डमध्ये परतलेला आहे. यावेळी केवळ डिफेन्स करताना आपण पाहतोय या सन्मान केला जातोय चेंडूचा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रोशन मात्रे कडून पाहायला मिळाला आहे. या षटकाचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केलेला आहे रोशन मात्रे याने आणि 3 सफलता अर्जित केलेले आहेत, ज्यामध्ये एक धावचित फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 4 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे पूर्णपणे आपण पाहतो या षटकामध्ये अक्षरशः तारांबळ सोनाई वडोनगर संघाची उडालेली आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे. 45 लक्षाचा पाठलाग करताना 15 धाव तो आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. तर क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही कारण पंचही वॉर्न करत आहेत. पुढील सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत जर्मन पोगाव विपक्ष जयबजरंग कारिवली आणि PCA फॉर्मॅटचा जर विचार केला तर याच 2 संघामध्ये यंदाच्या अंगामाची सुरुवाती झाली होती हार्ट सिटी चॅलेंज ग्राउंडवर. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत गावदेव पूर्णा विपक्ष केवळ भगत फॅम टीम कुशान 11 गोडसे बी या 2 संघामध्ये. यंदाच्या अंगामध्ये BCA फॉर्मॅटमधील पहिला सामना जर्मन पोगाव विपक्ष जयबजरंग कारिवली या 2 संघामध्ये खेळला गेला होता आणि ते नक्कीच संघ पुन्हा एकदा या चषकामध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या फेरीमधील शेवटच्या सामन्यामध्ये. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर बरोबर 15च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा चालू लागतील सोनाई वडोनगर संघाला सामना जिंकण्यासाठी. आता मात्र थोडासा हवेचा वेग नक्कीच हवेची हलकीशी झुळूक नक्कीच थंडावा अगदी शरीराला गारवा देताना नक्कीच रात्रीचा जो विचार केला तर रात्री हवा वाहत नसते, मात्र इथे हवा वाहताना आणि शरीराला सुखद स्पर्श नक्कीच आपण क्लायमेट चांगलं आहे. अगदी आयडल क्रिकेट कंडिशन फ्लॅडलाईट्स ऑन दुधी प्रकाशामध्ये हे क्रीडांगण नाहून निघालेलं आहे आणि फ्लॅडलाईट्समध्ये नक्कीच रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2023चे आयोजन आपण पाहतोय. एक्सपिरियन्स कंपनीला दिलीप येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. सर्वात अनुभवी असं गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 30 धावांची आवश्यकता आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय बंद्रपती काल्हेर विपक्ष सोनाई वडुनगर या दोन संघामध्ये. यावेळी मात्र फुलटा चेंडू खराब चेंडू पंचाचा बिमारदोचा इशारा येतोय. जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमा पार षटकार. या एका चेंडू मात्र समीकरण बदलता या जी मेहनत खरे तर रोशन मात्र्याने मागीलच्या षटकामध्ये केली होती त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी फेडताना आपण पहिल्याच चेंडूवर गोलंदाज दिलीप पाटील याला पाहतोय. कारण हा चेंडू आपण जर बघितला तर बेमार चेंडू आहे. या चेंडूवर 7 धावा आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावा लागेल आणि संधी नक्कीच फलंदाजीकडे असणार आहे कारण हा चेंडू फ्रीट असणार आहे. समीकरण आता बदलत आहे. धावसंख्या धावफलकावर 22 धावा डबल 2. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. कुठल्याही क्षणी नक्कीच सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकू शकते याचा प्रत्यय अनेक वेळा आपल्याला आलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय दरम्यान निश्चित आमचे गणेश ठाकरे यांचे जवळचे निकटवर्तीय मित्र आणि 40+चे 3 महान खेळाडू विलास पाटील साहेब, शैलेश पाटील साहेब आणि प्रमोद भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत असेल. नंदन पाटील चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. अगदी हेलिकॉप्टर फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाजाच्या बॅटमधून धावसंख्या 2ने वाढून होते. धावफलकावर 24 धावा. धीरज आणि राजा हे 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतात सोनाई वडोनगर संघाकडून. धीरज आणि राजाकडे नक्कीच अनुभव आहे. अनुभवी जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय सोनाई वडोनगर संघाकडून. यावेळी मात्र समोर केलेला आहे मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि पोहोचून नक्कीच हा रनिंग झेल आणि इथे मात्र समाप्त होतो फलंदाज धीरज धुमाळ याचा खेळ. घेणार आहोत. पाहतोय आपण आदरणीय शालिक चौधरी साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक हरिभक्त पारायण आमचे गुरुवर्य त्यानंतर पाहतोय की आपण व्यासपीठावर कुस्तीपट्टू विजय चौधरी साहेबांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. एक चांगले कुस्तीपट्टू पाहतोय आपण विजय चौधरी साहेबांचं इथं मात्र यथोचित स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण ज्याच्या नावाने स्पर्धा आहे या स्पर्धेचे सर्व. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये धुमाल सरासोबत. इथे मात्र चांगली नक्कीच वापसी करताना आपण पाहतोय दिलीप पाटील यांनी पहिल्या चेंडूवर चूक केली होती. त्यानंतर काय वापसी केलेली आहे दिलीप पाटील आणि पूर्णपणे एक्सपिरियन्स झोकताना एक्सपिरियन्स कंपेनियर दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये इथून अजून 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. दिलीप पाटील नवीन फलंदाज परेश काबूकर आता मात्र मैदानामध्ये पाहतोय. यावेळी मात्र मिडलमध्ये बॅट चेंडू घेताना आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. चांगले गोलंदाज हाताळताना गोलंदाज अनुभवी गोलंदाज दिलीप पाटील आपण पाहतोय. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. दिलीप पाटील तिसरे षटक चालतोय.
चांगली वापसी या षटकामध्ये पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूवर 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर कमबॅक करताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाला नक्कीच कमबॅक करून दिलेला आहे गोलंदाजाने. यावेळी मात्र चेंडू निघून जातो एक्स्ट्रा एक्सच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर सोनाई वडूनगर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 6 बाद 25 धावा. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. या आकर्षक ट्रॉफीज मित्रांनो आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला नक्कीच जितू मानेकर साहेब एलकुंदे गावचे उद्योगपती आणि माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहे. या सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आहे. सर्व ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या मला एलकुंदे गावचे उद्योगपती माजी ग्रामपंचायत सदस्य जितू मानेकर साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहे. ते आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय आणि या खरे तर ट्रॉफींसाठी नक्कीच ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकता. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये जी LED आपण पाहतोय ते टेमघर गावचे उद्योजक भाऊ म्हात्रे साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आणि अल्ताफ अली साहेबांच्या माध्यमातून आकर्षक बॅग आम्हाला नक्कीच स्पॉन्सर केले गेले. हे ट्रॉफीज आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टुरिस्ट बॅग नक्कीच अल्ताफ अली स्पॉन्सर हे टुरिस्ट बॅग हे आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये ही टुरिस्ट बॅग हे आपण पाहतोय. नक्कीच ट्रॉफी, त्यानंतर बॅग, LED हे 3 पारितोषिके मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्वचे सर्व नक्कीच पारितोषिके दाखवले जात आहेत. त्यानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय आपल्याला पाहायला मिळत आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आता मात्र नक्कीच सोनाई वडूनगर संघासाठी असणार आहे. करूया मरो अशी स्थिती, कारण 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. विनीत ऑन स्ट्राईक. याला मात्र विनीताच्या बॅट मधून हा मोठा फटका, चेंडू निघून जाईल. सेफ्टी नसीब हॉटेलच्या वरून सीमा. प्रणयाचं स्वागत षटकाराने विनीत याने केलेलं आहे आणि पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हेच जणू दाखवून देताना सामना अजून संपलेला नाही हे दाखवून देताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र हे पाहू शकता हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय याचं उत्तर नंतर नक्कीच या सामन्यानंतर मिळेल. हा झेल सोडणं नक्कीच मार्ग ठरू शकेल 15 ते कालेल्या संघाला. दरम्यान 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. सोनाई वडूनगर संघाची धावसंख्या 2 वाढून होते ते धावफलकावर 3 33 धावा. आता मध्ये 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 12 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र सामना येऊन ठेपलेला आहे. नक्कीच सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर, कारण सुपर स्पर्धा आपण पाहतोय. याला मात्र इनसाइड आउट. इथे फटका फसलेला. दिलीप ही चूक करतोय. ही चुकी आणि चुकीच पाहायला मिळते आणि इथे फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. या चुका कदाचित 15 कालेर संघाला मागण्या ठरतील. इथे मात्र आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 2 झेल आतापर्यंत सोडलं गेलेलं आहे. नक्कीच जर हा सामना 15 कालेर संघ पराभूत झाला तर का उद्याच्या न्यूजपेपर मध्ये कदाचित बातमी येईल की 15 कालेर संघ झेलबाद झाला. कारण ज्याप्रमाणे झेल नक्कीच सोडलं गेलेलं आहे, प्रतिस्पर्धी संघाला जे जीवदान दिले गेलेले आहेत ते कदाचित हे मागणे ठरू शकतील संघाला.
कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण कुठेतरी क्षेत्ररक्षक भद्रावती काले संघाचे विसरलेले आहेत. 3 चेंडू 10 धावून चषक शकता. यावेळी मध्ये समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक दिलीप इथे मात्र मिस फील्डला 1-2 का 4 स्लॉप फीवर चेंडू निघून जातो सीमापार चौकार. पूर्णपणे सामना फेडलेला आहे. दरम्यान आगमन होतोय व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांचा. धावसंख्या धावफलकावर 39. आता मात्र समीकरण बदलत आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये अभिनंदन धीरज धुमाले। बहरहाल इस मैच की तरफ हम आपको लिए चलते हैं। तर निश्चित बॅटर पाठवायचे आणि ती अपुरी मात्र आपण एका स्वागत आणि सत्कार करून घेऊया। या स्पर्धेचे आमचे आयोजक जे पाहतोय आपण हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंता व ठाकरे यांचे मोठे बंधू आपण पाहतोय आणि गणेश ठाकरे आणि कुलमॅन हरीश ठाकरेंची पिताश्री बाळाराम ठाकरे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे आणि त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान इथे मात्र करणार आहोत। तर बॅटर पाठवायची त्याला विनंती असेल जय बजरंग कारिवली टीमचा कॅप्टन पाहतो की आपण दोन्ही बॅटर खेळपट्टीकडे येताना सुनील मुकाबला शुरू होने जा रहा है जेएच पोगांव जय हनुमान स्पोर्ट्स पोगांव वर्सेस जेबी कारिवली जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं इस वक्त अनंता बुआ ठाकरे अन्ना चषक सुभाष ठाकरे का वो तोहफा जो आपको हमेशा याद रहेगा। कम खर्चा और फुल चर्चा टीमों के लिए मात्र स्वागत आणि सत्कार होताना हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंता ठाकरे साहेब यांची मोठी बंधू पाहतोय आपण आणि कुलमॅन हरीश ठाकरे आणि गणेश ठाकरे यांची पिताश्री लहान भाऊ मोठ्या भावाचा सत्कार करताना हे तर टेनिस क्रिकेटचं मोठं प्रेम आहे भिवंडीकरांसाठी पाहतोय आपण। एकाच मंचवर पूर्ण परिवार पाहतोय आपण आणि प्रत्येक सामने सुद्धा तो एन्जॉय करतोय। अष्टविनायक ठाकूर संघ कुठे पण खेळायला जातो तेव्हा मात्र निश्चित नो डाऊट खूप मोठे क्रिकेट रसिक सुद्धा पाहतोय आपण। खेल की शुरुआत होती भी कारिवली के दोनों ओपनर बीच मैदान पे। बहुत ही खूबसूरत मौसम है, आइडियल क्रिकेट क्लाइमेट। राजनौली की क्रिकेट ग्राउंड पे दूधिया रोशनी चारों ओर फैली हुई है, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं और सुभाष ठाकरे का वो तोहफा है ग्रामीण क्रिकेट बीसीए के लिए जो देर तक याद रखा जाएगा। बिल्कुल 5,000 रुपये फीस में इतने इनामात और डे नाइट क्रिकेट। वजह भी है सुभाष ठाकरे ने ये अपने पिताश्री सम्मानीय अनंता ठाकरे साहब के प्रेस्टीज सम्मान में स्पर्धा रखी है।